नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 12 मे दुपारचे 1:15 वाजत आहेत. आज आपण 12 मे ते 17 मेच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर हरियाणापासून अशीच दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ करत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. याच्यानंतर हरियाणाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती, तेलंगणाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती आणि केरळच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. आणि उत्तर महाराष्ट्रापासून अशीच कर्नाटक पर्यंत सुद्धा एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. आता याच ट्रफमुळे बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्यांचा फ्लो राज्यात चालू झालेला आहे मागील 2 ते 3 दिवसापासून. त्याच्यामुळे हा पाऊस सक्रिय झालेला आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे काल दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभागातील पूर्वेकडील भाग मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी झालेला आहे. तर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 12 मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 17 मे पर्यंतचा. तर आज जी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील ती म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, धुळे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. हे जे जिल्हे सांगितले या सर्व जिल्ह्यातून असं काय नाही आहे की सर्वत्रच पाऊस होईल. थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस राहील, पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार व मुसळधार राहील. याच्यानंतर रायगडचा पूर्व घाटभाग, सिंधुदुर्ग पूर्व घाटभाग आणि रत्नागिरीचा पूर्व घाटभाग, या पूर्व घाटभागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच 12 मेसाठी आहे. उर्वरित हे जे सर्व राहिलेले जिल्हे आहेत बुलढाणा, अकोला, यवतमाळ, हिंगोली, वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता राहील, पण तो पण पाऊस सार्वत्रिक असा नसेल. तसेच विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता आहे, अन्यथा विशेष पाऊस या भागातून नाही. त्याच्यानंतर 13 मेला सुद्धा पावसाचा जोर हा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, धाराशिव, लातूर, बीड, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातूनच 13 मे रोजी पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे. मधले जे जिल्हे आहेत बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला, परभणी, नांदेड तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 13 मेसाठी राहील. उर्वरित विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता उद्यासाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा पूर्व घाटभाग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 13 मेसाठी आहे. पालघर, ठाणे, मुंबईचा एका दुसऱ्या भागात जर स्थानिक ढग निर्माण होऊन वातावरण तयार झालं तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज होऊ शकतो उद्यासाठी म्हणजेच 13 मेसाठी. याच्यानंतर 14 मे रोजी सुद्धा हे सर्व जिल्हे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर हे सर्व जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील. विदर्भात आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला या पट्ट्यातून तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी राहील, पण विदर्भ आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात थोडी ह्या पावसाची तीव्रता कमी राहील. मधले जे जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यातून पावसाचा जोर हा जास्त आहे. तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा जो पूर्व घाटभाग आहे या घाटभागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 14 मेसाठी राहील. याच्यानंतर 15 मेला सुद्धा सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, बीड, धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचा पूर्व घाटभाग या घाटभागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
15 मे रोजी आहे। आणि जर हे जे ढग आहेत हे पश्चिम भागात आले, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या, तर या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 15 मे रोजी राहील। तसेच उद्या सुद्धा 13 आणि 14 मे रोजी सुद्धा। याच्यानंतर पालघर, ठाणेचा पूर्व भाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 15 मे रोजी या पट्ट्यातून राहील। विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला, तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जने व पावसाचा अंदाज आहे। आणि यानंतर 16 आणि 17 मेला पाऊस हा फक्त दक्षिण महाराष्ट्रात राहील। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, लातूर, धाराशिव, बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी 16 आणि 17 मे रोजी राहील। तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, लातूर, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 16 आणि 17 मे रोजी आहे। विदर्भात 16 आणि 17 मे रोजी पावसाची शक्यता नाही, पण काय बदल वाटला तर आपण पुढील उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू। तसेच 16 आणि 17 मेला सिंधुदुर्गचा पूर्व घाटभाग, रत्नागिरी पूर्व घाटभाग आणि रायगडचा पूर्व घाटभाग या घाटभागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 16 आणि 17 मे रोजी आहे। तर एकूणच काय तर हा जो पाऊस सक्रिय झालेला आहे हा 15 मे पर्यंत हे जे सर्व जिल्हे आहेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, नांदेड, लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून पावसाची तीव्रता ही जास्त राहील। हे जे जिल्हे आहेत बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम हे जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाची तीव्रता ही कमी राहील, हा जो पाऊस सक्रिय झालेला आहे तो। तसेच विदर्भात सुद्धा ह्या पावसाची तीव्रता ही कमी राहील। थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता आहे विदर्भात आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात। बाकी हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून ह्या पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे। तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा पूर्व घाटभाग आणि पालघर, ठाणेचा पूर्व भाग या भागात सुद्धा पावसाची शक्यता 15 मे पर्यंत आहे। आणि हे जे ढग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या भागात आले तर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 15-16 मे पर्यंत राहील। आणि बऱ्याच जणांच्या अशा पण कमेंट येत आहेत की आमच्या गावात पाऊस झाला नाही। ह्या पावसाचं कसं आहे की हा अवकाळी वळीव उन्हाळी पाऊस आहे। हा पाऊस सार्वत्रिक असा नसतो। 5 किलोमीटरच्या अंतरावर पाऊस असला तर तिथून पुढे 5 किलोमीटर वर पाऊस सक्रिय नसतो, त्याच्यामुळे हा अवकाळी पाऊस आहे। मान्सूनचा हा पाऊस नाही। मान्सूनचा जो पाऊस पडतो तो सार्वत्रिक असा पडत असतो। हा पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहतो, पण ज्या भागात सक्रिय होतो त्या भागात जोरदार व मुसळधार पाऊस सक्रिय वादळी वाऱ्यासह होतो। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद मित्रांनो।